हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाही. देव आणखीन दुसऱ्या दिवसाचा उपोषणाचा दिवस आहे. तुम्हाला शब्द देतो, आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका, मराठ्याला वेठीच धरून त्याचं वाटलं करू नका. तुमच्या हातात संधी आहे, संधीचं सोनं करा आणि याला द्या. तुम्हाला वाटत मी हानीन मारे, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस तेव्हा असेल तुम्ही जर पोरांना हाणलं तर तुमच्यामुळं अडचण येणार आहे. अमित शहा साहेबाला पण आणि मोदी साहेबाला पण अडचण येणार आहे. ह्यो पण शब्द ध्यानात ठेवा, डाग लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे. हा मग आता आम्ही शांततेचा मार्गाने चालणार आहेत आणि सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांच्या भावनेवर वेदनेवर मीठ सोडणारा माणूस. त्याला लोकांचं जितकं वाटलं होईल तितकं तो बघणारा माणूस. हो ना, त्यांच्या संग हिंडल सगळ्या देवदेव गणपतीचं दर्शन घेत त्या कोण केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्यांच्यासोबत हिंडल. मराठ्याच्या मागण्याकडं वेळ नाही लक्ष द्यायला. मग यालाच म्हणते महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसला अस्थिर करायचा, पोलिसाला लाठीचार्ज करायला लावायचा आणि मग त्यांना गणपती नाही दिसत, मग त्यांना हिंदुत्व नाही दिसत, मग देवदेवता नाही दिसत. त्यांना वातावरण फक्त दूषित करायचं हे त्यांचं काम आहे. हे त्यांचं काम आहे देवेंद्र फडणवीसांचं. बघू, पोरांनी शांत राहा. इकडे आझाद मैदानाकडे या, तिकडचा त्या बीएमसीचा सीएसटीचा रस्ता मोकळा करा आझाद मैदानाकडे आणि गाड्या सुरक्षित लावा. धन्यवाद.